प्रोजेक्ट स्टार्ट करायची फर्स्ट टाइम मी काय करतो, एक फोल्डर बनवून घेतो. कुठे? आपला A to Z 54 नावाची बॅच आहे आणि त्या बॅचच्या आतमध्ये मी काय करतो, आज एक नवीन फोल्डर बनवतो आणि त्या फोल्डरला मी नाव देणार आहे आज प्रोजेक्ट 1. काय नाव दिलं मी याला? प्रोजेक्ट 1. जो काय प्रोजेक्ट 1 आहे त्या फोल्डरला आपण काय करणार, ओपन करणार. त्यानंतर पुढे CMD ला ओपन करणार आणि CMD ला ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप राहते इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग जेवढे काय आपले इन्स्टॉलेशनचे पॅकेज आहेत, सगळे पॅकेज आपण काय करणार आहेत, ह्या प्रोजेक्ट मध्ये यूज करणार आहोत. मग मी इथे काय करतो, जेवढे आपले पॅकेज झाले तेवढे पॅकेज मी सगळे काय करतो, इथे राईट करतो. जसं की आता ऑनलाईन मेंबर सगळ्यांनी एक एक पॅकेज मला मेसेज बॉक्स मध्ये टाका बरं. सगळे पॅकेज घेणार आहेत आपण. प्रोजेक्ट मध्ये काय करणार आहे, जेवढे आपण आतापर्यंत पॅकेज शिकलो, जेवढे जेवढे आपण फंडामेंटल पॉइंट शिकलो, सगळे आपण ह्या पॉइंट काय करणार आहे, ह्या प्रोजेक्ट मध्ये यूज करणार आहे. मग मला सांगा, फर्स्ट काय लागणार आहे? NPM आय एक्सप्रेस EJS बॉडी डॅश पार्सल MySQL 2 अजून एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. असं आहे का? अपलोड. ओके. अजून राहिलंय का काय अजून ऑनलाईन मध्ये? बॉडी पार्सल ठीक आहे. युटिल एक राहिलंय. ठीक आहे, युटिलला पण मी करतो इथे इम्पोर्ट. ठीक आहे. अजून कोणतं पॅकेज राहिलंय? सेशन राहिले. ठीक आहे. मग सेशनला इन्स्टॉल करण्यासाठी काय, फक्त सेशन नाही, एक्सप्रेस डॅश सेशन. अजून कोणतं पॅकेज राहिलंय? NPM EJS MySQL युटिल एक्सप्रेस डॅश सेशन. ओके. ठीक आहे. एवढे पॅकेज झालेत. मग एवढे पॅकेज मी काय करतो, हे इन्स्टॉल करतो. ठीक आहे. जेव्हा आपल्याला लागतील तेव्हा पॅकेज आपण काय करू, बाकीचे राहिलेले इन्स्टॉल करू. जसे की भरपूर राहिलेत आपले, आहे ना. जेव्हा आपल्याला त्याची गरज पडेल तेव्हा आपण ते पॅकेज काय करू, इन्स्टॉल करू. एकदा मी CLS केलं, सेकंड करतो कोड पेस्ट डॉट आणि इथे केलं मी एंटर. जसं मी एंटर केलं, काय झालं, ऑटोमॅटिकली आपला जो काय VS कोड आहे तो VS कोड काय झालाय, आज ओपन झालाय. मग VS कोड ओपन झाल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहोत, जो काय प्रोजेक्टचा सेटअप आहे, जो काय प्रोजेक्टचा आपलं फाईल स्ट्रक्चर आहे, ते फाईल स्ट्रक्चर आपण काय करणार आहे, ते डिझाईन करणार आहे. ठीक आहे. मग डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय डिझाईन करायची, फक्त जे काय आपलं फोल्डर स्ट्रक्चर आहे, फाईल स्ट्रक्चर आहे, सगळं आपण कनेक्शन करून घेणार आहे सध्या. जसं की आपलं एक डेटाबेसचं कनेक्शन असेल, त्यानंतर जे काय आपले जेवढे काही मिडलवेअर असतील ते मिडलवेअर राईट करू. त्यानंतर जे काय आपलं फ्रंट एंडचा पार्ट असेल, जो काय आपला बॅक एंडचा पार्ट आपण आज राईट नाही करणार आहोत, फक्त आपण एक फाईल स्ट्रक्चर सेटअप करणार आहे. मग जसं की मी इथे VS कोड ओपन केलाय. मग VS कोड ओपन केल्यानंतर मी VS कोड मध्ये काय करतो, आपल्याला एक सर्व्हर बनवतो. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, का फाईलची गरज आहे. जसं की त्या फाईलला नाव देतो मी index.js. मग ह्या फाईल मध्ये काय असणार, आपलं एक बेसिक सर्व्हर असणार. जसं की मी इथे एक बेसिक सर्व्हर बनवतो, वॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये इथे मी एक्सप्रेस राईट करतो. त्यानंतर ऍप नावाचा व्हेरिएबल आणि त्याला मी एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी काय करतो, सगळी प्रोव्हाइड करतो. त्यानंतर मी इथे काय सांगणार, एक ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं आणि त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेणार, सेकंड घेणार मी रिस्पॉन्स आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट करतो सेंड. जसं की मी सेंड मध्ये मेसेज राईट करतो प्रोजेक्ट, किंवा मी इथे करतो प्रोजेक्ट 1. ठीक आहे. असा मी मेसेज काय केला, फक्त सेंड केला. त्यानंतर आपल्या सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची नीड असते. मग मी पोर्ट नंबर देतो ऍप डॉट लिसन आणि इथे करतो 1000. झालं आपलं बेसिक सर्व्हर क्रिएट झालं इथे. ठीक आहे. मग इथे बेसिक सर्व्हर क्रिएट झाल्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्ट मध्ये 2 रस्ते असणार आहे. काय असणार आहे, प्रोजेक्ट मध्ये 2 रस्ते असणार आहे. एक रस्ता जाणार कुठे, युजर कडे, आणि सेकंड रस्ता कुठे जाणार, ऍडमिन कडे जाणार. बरोबर. आपल्याला किती रस्ते बनवायचे आता,
दोन रस्ते बनवायचे. एक रस्ता जाईल युजरकडे आणि दुसरा रस्ता जाईल आपला कुठे, ऍडमिन कडे. मग आपल्याला इथे दोन रस्ते बनवण्यासाठी मी कालच सांगितलं होतं की काय करायचं. दोन रस्ते बनवण्यासाठी एक फोल्डर घ्यायचा आणि त्या फोल्डरला नाव द्यायचं राऊट्स. काय नाव द्यायचं त्या फोल्डरला, राऊट्स नाव द्यायचं. आणि त्या राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये दोन रस्ते असतील. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं किती रस्ते असतील आपली, दोन रस्ते. एक जाणार युजर कडे रस्ता आणि दुसरा रस्ता जाणार कुठे, ऍडमिन कडे. मग मी जसं की राऊट्स नावाचा फोल्डर बनवला आहे आणि त्या राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये मी करतो एक युजर डॉट जीएस आणि सेकंड फाईल बनवतो मी इथे ऍडमिन डॉट जीएस. ओके, असे मी काय केले, राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये दोन रस्ते बनवले. एक ऍडमिन रस्ता आणि सेकंड बनवला मी युजर रस्ता. मग त्या रस्त्यामध्ये मी काय करतो, थोडासा कोड राईट करतो. जसं की कोड राईट करण्यासाठी कालच आपण पाहिलं की व्हॅर तिथे लागतो आपल्याला एक्सप्रेस. मग एक्सप्रेसला मी इथे काय करतो, फक्त रिक्वायर केलं राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि इथे मी राईट केलं मी एक्सप्रेस. ठीक आहे. मग जसं एक्सप्रेस राईट केलं त्याच प्रकारे आपण काय करतो, ते एक राऊट बनवतो. जसं की इंडेक्स डॉट जीएस फाईल मध्ये आपण एक ऍप नावाचा व्हेरिएबल बनवलाय. त्याच प्रकारे आपण काय करणार, युजर मध्ये पण एक राऊट नावाचा व्हेरिएबल बनणार. व्हॅर राऊट इक्वल टू काय राहणार इथे, फक्त एक्सप्रेस राहणार. काय होणार, एक्सप्रेस डॉट राउटर आणि राऊंड ब्रॅकेट. बस एवढीच लाईन फक्त काय होते, ऍड होते. एवढी लाईन ऍड केल्यानंतर जो काय आपण हा राऊट नावाचा व्हेरिएबल बनवलाय, त्या व्हेरिएबलला आपण सांगणार काय कर, एक URL बनव. कोणती URL बनव, की एक स्लॅशची URL बनव. मग जसं की मी इथे सांगतो राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली मी आणि सेकंड घेतली रिस्पॉन्स. आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. जसं की मी सेंड करणार इथे काय करणार, जसं की मी युजर इंडेक्स, ठीक आहे, असा मेसेज मी काय केला, प्रिंट केला. मग त्यानंतर जो का आपण हा राऊट असतो, तो राऊट आपण काय करतो, तिथून एक्सपोर्ट करतो. मग राऊट एक्सपोर्ट करण्यासाठी आपण काय करणार, इथे मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट नाही एक्सपोर्ट्स आणि इथे इक्वल टू काय एक्सपोर्ट करायचे आपल्याला, इथून हा राऊट नावाचा जो काही व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपल्याला एक्सपोर्ट करायची. बस एवढा कोड राईट केला, बस झालं. मग जो काय आपण हा राऊट एक्सपोर्ट केलाय, हा एक्सपोर्ट केलेला राऊट कुठे इम्पोर्ट करायचा, इंडेक्स डॉट जीएस मध्ये. मग इंडेक्स डॉट जीएस मध्ये इम्पोर्ट करण्यासाठी एक व्हेरिएबल घेतो आपण. जसं की मी इथे करतो युजर राऊट इक्वल टू काय सांगणार, इथे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि स्लॅश देणार डॉट स्लॅश. आणि डॉट स्लॅश दिल्यानंतर मला इथे भरपूर सारे सजेशन येतात, आलेच सजेशन इथे. मग सजेशन आल्यानंतर मी काय करणार, जो काय आपला युजर नावाचा रस्ता आहे कोणत्या फोल्डर मध्ये, राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये, आणि परत स्लॅश देणार. परत स्लॅश दिल्यानंतर आपल्याला कोणता रस्ता घ्यायचा आहे, युजरचा रस्ता घ्यायचा आहे. बस झाला इम्पोर्ट, फंडा खतम. ओके. मग जो काय आपण हा ऍप डॉट स्लॅश दिला, इथे ऍप डॉट स्लॅश द्यायची गरज नाही पडत. इथे आपण काय करतो, मग डायरेक्टली ऍप डॉट यूज करतो राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि इथे देणार स्लॅश. जेव्हा कधी युजर स्लॅशला आला तर त्याला कोणत्या रस्त्याला पाठवायचं, की युजरच्या रस्त्याला पाठवायचं. कोणत्या रस्त्याला पाठवायचं, युजरचा. म्हणजे आपण काय केलंय, जो काही युजरचा रस्ता होता म्हणजे युजर डॉट जीएस फाईल होती, त्या फाईल मधून आपण काय केलंय, राऊट एक्सपोर्ट केलाय आणि त्या राऊटला एक्सपोर्ट करून इंडेक्स डॉट जीएस मध्ये काय केलंय, आपण इथे रिक्वायर केलाय. कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, मग युजर राऊट. मग इथे मी काय सांगितलंय, ऍप डॉट यूज स्लॅश. जेव्हा कधी स्लॅश येईल तेव्हा युजरला कुठे पाठवायचं, युजरच्या रस्त्याला पाठवायचं. ठीक आहे. मग हे काम केल्यानंतर जसं आपण युजर डॉट जीएस मध्ये कोड राईट केलाय, ऍज इट इज मी हा कोड कॉपी करतो आणि ऍडमिन डॉट जीएस मध्ये काय करतो, मी पेस्ट करतो. काही चेंजेस नाही करायचे. तिकडनं कोड कॉपी केला आणि इकडे पेस्ट केला. फक्त मी इथे चेंजेस काय करणार, जिथे युजर आहे त्या युजरच्या जागी मी इथे करतो ऍडमिन. ओके. आणि जो काय आपण हा राऊट पाठवलाय तो राऊटला मी काय करतो, इंडेक्स डॉट जीएस मध्ये रिक्वायर्ड करतो. जसं की व्हॅर इथे मी करणार ऍडमिन राऊट इक्वल टू काय राहणार, इथे रिक्वायर. आपल्याला रिक्वायर करायची ना, मग रिक्वायर्ड डॉट स्लॅश कोणत्या फाईल मधून घ्यायचं आहे, राऊट्स नावाच्या फाईल मधून, डबल स्लॅश कोणता घ्यायचा आपल्याला, ऍडमिन घ्यायचा आहे. बस फंडा खतम. मग मी इथे सांगणार
जसं तू स्लॅशला आल्यावर युजरला कुठे पाठवतोय, युजरच्या रस्त्याला पाठवतोय. मग त्याच पद्धतीने काय कर, स्लॅश ऍडमिन आलं तर युजरला कोणत्या रस्त्याला पाठवायचं, ऍडमिनच्या रस्त्याला पाठवायचं. मग ऍडमिनचा आपण कुठे स्टोअर केला रस्ता, ऍडमिन राऊट मध्ये कोमा द्यायचा आणि ते करायचा पेस्ट. बस एवढं काम झालं, कम्प्लीट झालं. जसं की मी आपला सर्व्हर आहे तो सर्व्हरला करतो इथे रन, आणि रन केल्यानंतर मी करतो इथे नोडिमॉन इंडेक्स डॉट js. झाला इथे प्रोग्राम रन. ओके. मग ब्राउझरला येतो मी एकदा, आणि ब्राउझरला आल्यानंतर इथे करतो localhost:100 सर्च. काय आलं इथे आता, युजर इंडेक्स आलं. जसं की आता कधी आलो युजर इंडेक्सला, जसं की तुम्हाला माहिती आहे localhost:100 म्हणजे काय, आपला स्लॅश असतो, आणि स्लॅशच्या पुढे आपण मी ऍडमिन टाकला, स्लॅश ऍडमिन. जसं की मी कोणत्या रस्त्याला आलो आता, ऍडमिन इंडेक्स म्हणजे कोणत्या रस्त्याला आलो मी आता, ऍडमिनच्या रस्त्याला आलो. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, समजतंय तर? ठीक आहे, कालचं तुम्हाला एक्झाम्पल करायला मी ह्यासाठीच सांगितलं होतं की आपल्याला ह्याची गरज पडणार आहे पुढे. ठीक आहे, ज्यांनी काल हे एक्झाम्पल ट्राय केलं असेल, जे आपण आतापर्यंत राईट केलंय, त्याला काहीच अडचण नसेल. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, समजलं इथवर? ठीक आहे, अजून एक मी सेटअप करतो. ठीक आहे, झालं आपलं एवढं काम. मग एवढं काम झाल्यानंतर मी काय करणार आहे आता, जेवढ्या काही आपल्या मिडलवेअर आहेत ते मिडलवेअर मी काय करतो, इथे राईट करतो. ओके. आता मग जेवढ्या काही मिडलवेअर आहेत तेवढ्या मिडलवेअर राईट करण्यासाठी मला काय करायचं आता, कुठे राईट करतो तर आपण इंडेक्स डॉट जेएस मध्ये, मग तिथेच राईट करणार. मग ऑनलाईन मेंबर सगळ्यांनी एक 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 मिडलवेअर काय करायची, मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. तोपर्यंत मी काय करतो, ऑफलाईनचे मिडलवेअर राईट करतो. जसं की मला सांगा आता, कोणतं कोणतं पॅकेज आपण इन्स्टॉल केलंय, बॉडी पार्सर. बॉडी पार्सर, बॉडी पार्सर इक्वल टू मी करतो इथे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि इथे राहणार बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज घेतले आपण, ठीक आहे मायस्क्यूएल तर तुम्हाला सांगतो. अजून दुसरं कोणतं राहिले, अपलोडचं. ठीक आहे, मग अपलोडला मी इथे करतो अपलोड इक्वल टू काय राहणार, रिक्वायर, अरे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि इथे राहणार एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, झालं. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज आहे, बस एवढेच आहेत का? ठीक आहे, ऍप डॉट यूज बॉडी पार्सर यूआरएल एन्कोडेड एक्सटेंडेड कोलन ट्रू. ऍप डॉट यूज सेशनची एक मिडलवेअर राईट केली. ठीक आहे, मग आपण एक सेशन पण घेतले, सेशनला पण मी इथे करतो रिक्वायर वॅर सेशन इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार एक्सप्रेस डॅश सेशन. झालं सेशनचं पॅकेज इन्स्टॉल. मग आता एवढे पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर काय करणार आपण, त्यांच्या मिडलवेअर राईट करणार. जसं की मिडलवेअर राईट करण्यासाठी ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट बॉडी पार्सर डॉट यूआरएल एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि ते करणार आपण एक्सटेंडेड कोलन ट्रू. ठीक आहे, त्यानंतर मग जी काय आपली अपलोडची मिडलवेअर आहे ती अपलोडची मिडलवेअर पण राईट करतो. मग ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट इथे राहणार आपला अपलोड आणि राऊंड ब्रॅकेट, झाली मिडलवेअर त्याची पण. ठीक आहे, त्यानंतर कोणती मिडलवेअर आहे, ठीक आहे युटिलची कनेक्शनची राहिली. ठीक आहे, जी काही सेशनची आहे सेशनची मिडलवेअर पण मी इथे काय करतो, राईट करून घेतो. मग सेशनची मिडलवेअर कशी आपली, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट, आणि इथे राहणार सेशन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये पहिलं काय राहतं, सेव्ह आणि इनिशियलाइज, आणि ह्याला करतो आपण ट्रू. त्यानंतर रिसेव्ह राहतं, रिसेव्हला पण आपण इथे करतो ट्रू. त्यानंतर सिक्रेट, मग सिक्रेट मी इथे राईट करतो, सिक्रेट मध्ये असं काहीतरी रॅन्डम नंबर राईट केला. ठीक आहे, झाल्या आपल्या जेवढ्या काही पॅकेज आपण इन्स्टॉल केले होते तेवढे पॅकेजचे आपण सगळ्या मिडलवेअर राईट केलं. ठीक आहे, आणि मिडलवेअर राईट केल्यानंतर आपण इथे दोन रस्ते बनवले. एक रस्ता काय झालं,
ठीक आहे, सांगतो ना युटीलचं. मग जो काय आपण हा रस्ता बनवला, ह्या रस्त्यामध्ये दोन रस्ते बनवले. एक जातो रस्ता युजर कडे जातो रस्ता, आणि दुसरा रस्ता जातो कुठे, ऍडमिन कडे जातो. मग हे आपण काय केलंय, index.js मध्ये फक्त सांगितलंय स्लॅश आलं तर युजर रस्त्याला पाठवायचं, आणि स्लॅश ऍडमिन आलं तर कोणत्या रस्त्याला पाठवायचं, ऍडमिन रस्त्याला पाठवायचं. आणि हे दोन रस्ते आपण कुठे बनवलेत, राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये. हा रस्ता झाला ऍडमिनचा आणि हा रस्ता झाला युजरचा. असे आपण काय केले, दोन रस्ते बनवले. ठीक आहे. मग आता मिडलवेअर राईट केल्यानंतर आपलं राहिलं आपलं डेटाबेसचं कनेक्शन. काय राहिलं आपलं आता, डेटाबेसचं कनेक्शन. मग आतापर्यंत आपण डेटाबेसचं कनेक्शन करण्यासाठी काय करत होतो, MySQL ला रिक्वायर करायचो आणि index.js मध्येच आपण राईट करायचो. ठीक आहे. मग आज तसं नाही राईट करायचं. आज आपण काय करू, जी आपली डेटाबेसची फाईल आहे ती आपण काय करणार आहे, आज वेगळी करणार आहे. काय करणार आहे आज, डेटाबेसची फाईल काय करणार आज, सेपरेट करणार आहे. मग डेटाबेसची फाईल सेपरेट करण्यासाठी काय करतो मी, सिंपल इथं एम्प्टी पेज वर मी क्लिक केलं आणि इथे एक फाईल बनवतो, आणि त्या फाईलला नाव देतो मी connection.js. काय केली मी इथे फाईलला नाव काय दिलं, connection.js. मग जे काय आपलं डेटाबेसचं कनेक्शन असणार, जे काही आपलं मिडलवेअर असणार, सगळ्या मिडलवेअर कुठे असणार, डेटाबेसच्या ह्या connection.js मध्ये. मग कनेक्शन देण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, MySQL ची गरज आहे. मग जसं की मी इथे सांगतो MySQL इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि इथे मी राईट करणार ठीक आहे, डबल कोड मध्ये MySQL 2. त्यानंतर कशाची गरज आहे आपल्याला कनेक्शन देण्यासाठी, युटील ची पण गरज आहे. मग इथे मी काय करतो, युटील ला पण रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि इथे करणार मी युटील. झालं युटील. मग डेटाबेसचं कनेक्शन देण्यासाठी काय करतो आपण, कॉन इक्वल टू काय करतो, MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. पहिला काय असतो आपला, होस्ट असतो. होस्ट कोण आहे, मग लोकल होस्ट. सेकंड कोण असतो आपला, युजर. युजर कोण आहे, मग रूट. त्यानंतर पासवर्ड. पासवर्ड काय आहे आपला, की रूटच आहे माझा, तुमचा जो असेल तो तुम्ही राईट करा. आणि लास्ट मध्ये असतो आपला डेटाबेस. मग डेटाबेस काय नाव द्यायचं डेटाबेसला, एक नवीन बनवायचा डेटाबेस. मग मी काय करतो, इथे वर्क बेंचला ओपन करतो आणि एक नवीन डेटाबेस बनवून घेतो फर्स्ट. आलो वर्क बेंच मध्ये, आणि वर्क बेंच मध्ये माझा पासवर्ड एंटर केला, आणि इथे मी एक नवीन माझ्यासाठी डेटाबेस बनवतो. ठीक आहे, तुम्ही पण बनवून घ्यायचा. मग डेटाबेस नवीन बनवण्यासाठी काय क्युरी, क्रिएट डेटाबेस, आणि त्या डेटाबेसचं नाव, जसं की मी इथे एक डेटाबेस बनवतो, प्रोजेक्ट मी इथे करतो 54. ठीक आहे, मी असे हा नावाचा काहीतरी मी डेटाबेस बनवतो. कोणता, प्रोजेक्ट 54 नावाचा मी काय केलं, एक डेटाबेस बनवला. आणि हा जो काही डेटाबेस आहे तो कॉपी करतो आणि आपल्या Node.js मध्ये येऊन जिथे डेटाबेस आहे तिथे मी पेस्ट केला. झालं डेटाबेस. ठीक आहे. त्यानंतर डेटाबेस झाल्यानंतर मला सांगा बरं, युटीलची मिडलवेअर आता राईट करायची ह्याच पेज मध्ये. मग युटीलची मिडलवेअर कशी असते, var exe इक्वल टू युटील असतं का, युटील डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड, आणि बाइंड मध्ये असतो कॉन. मग आता जे काय आपलं MySQLचं कनेक्शन आहे ते आपण कनेक्शन कोणत्या फाईल मध्ये केलंय, connection.js फाईल मध्ये केलंय. ओके, आणि जे काही आपलं कनेक्शन झालंय कम्प्लीट. मग कनेक्शन कम्प्लीट झाल्यानंतर काय करायचं, जो हा exe आहे, जो काय हा exe आहे, exe ला काय करायचं, ह्या पेज वरून एक्सपोर्ट करायचं. काय करायचं, ह्या पेज वरून एक्सपोर्ट करायची. मग ह्या पेज वरून एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला माहितीये, जसं user.js मध्ये आपण राउट्स एक्सपोर्ट केला होता, त्याच प्रकारे आपल्याला connection.js मधून काय एक्सपोर्ट करायचे, ह्या exe ला. मग एक्सपोर्ट करण्यासाठी मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स इक्वल टू काय एक्सपोर्ट करायची, exe. बस, काम संपलं. आणि जिथे आपल्याला हा exe लागतोय, जिथे आपल्याला हा exe लागतोय तिथे exe ला आपण काय करणार, रिक्वायर करणार, आणि त्या exe चा काय करणार आपण, यूज करणार. ओके, फक्त आपण जे काही डेटाबेसचं कनेक्शन आहे
जे आपण इंडेक्स डॉट जेएस मध्ये राईट करत होतो त्याऐवजी आपण काय केलंय, एक सेपरेट फाईल बनवली आणि त्या सेपरेट फाईल मध्ये आपण कनेक्शन डॉट जेएस राईट केलंय. समजतंय ऑनलाईन मध्ये काय केलंय? ऑनलाईन मेंबर कोणता असतो? काय केलं आपण, एक मिडलवेअर राईट केली आणि मिडलवेअर राईट केल्यानंतर पब्लिक फोल्डर बनवला आणि पब्लिक फोल्डरच्या व्यतिरिक्त अजून एक फोल्डर असतो की त्या फोल्डरचं नाव असतं व्ह्यूज फोल्डर. मग जो काय व्ह्यूज फोल्डर असतो त्याच्यामध्ये काय असतं, आपल्या जेवढ्या काही इजेस फाईल असतात तेवढ्या इजेस फाईल असतात, बरोबर ना? मग मी एक व्ह्यूज फोल्डर बनवला. जेव्हा आपल्याला इजेस फाईल बनवायचं तेव्हा आपण इजेस फाईल बनवू. ठीक आहे, करायची कंटिन्यू मग पुढे अजून. ठीक आहे, मी कंटिन्यू करतो. ओके, आता आपल्याला काय करायची, ठीक आहे. आता जो काय आपला व्ह्यूज फोल्डर आहे त्या व्ह्यूज, अरे फक्त काय केलं मी इथे, एक व्ह्यूज नावाचा फोल्डर आहे आणि त्या व्ह्यूज नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये अजून दोन फोल्डर बनवले. कोणते फोल्डर? एक ऍडमिन फोल्डर बनवलाय आणि दुसरा बनवलाय मी इथे युजर नावाचा फोल्डर. बस एवढे दोनच फोल्डर घेतलेत मी. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर करायची कंटिन्यू मग पुढे. जसं की मी इकडे आलो आपल्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मी काय करतो, आता युजर साईटला आलो. कुठे आलो? युजरच्या रस्त्यावर आलो. कुठे आलो मी आता? युजर डॉट जेएस मध्ये आलो आणि युजर डॉट जेएस मध्ये आपण काय केलंय की राऊट डॉट गेट स्लॅश एक फंक्शन बनवलंय. त्या फंक्शन मध्ये रिक्वेस्ट, रिस्पॉन्स आणि इथे सेंड केले आपण युजर इंडेक्स. आता जिथे मी सेंड केले, सेंड करण्याऐवजी मी इथे काय करतो, रेंडर करतो. करू रेंडर इथे, जसं की मी सेंडला रिमूव्ह केलं आणि इथे करतो मी रेंडर. रेंडर कधी करतो आपण, एखादी फाईल दाखवायची असेल तेव्हा. मग मी इथे रेंडर करतो. काय रेंडर करतो, जसं की मी एका फाईल रेंडर करतो. जसं की एक इंडेक्स डॉट ईजीएस फाईल मी काय केली इथे रेंडर केली मी रेंडर फाईल इथे. जसं मी आउटपुट पेजला येतो एकदा आणि इथे करतो मी रिफ्रेश. ठीक आहे, मी स्लॅशला जायला लागेल आणि इथे करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं काय झालं, इथे एक एरर भेटलाय. काय एरर भेटला मला इथे, फील्ड टू लुकअप व्ह्यूज फोल्डर आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये त्याला इंडेक्स डॉट इजीएस फाईल सापडली नाही. मग मी काय करतो, जी काय आपली इंडेक्स डॉट फाईल आहे इजीएस, ती फाईल मी बनवून घेतो. कुठे बनवणार मी आता, आता सर तुम्ही तर इथे काय केले, व्ह्यूज फोल्डर घेतलाय आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये दोन फोल्डर घेतलेत. एक ऍडमिन फोल्डर आणि दुसरा बनवला युजर फोल्डर. मग आता तुला कशामध्ये काम करायची, सध्या आपण युजर डॉट इजेस फाईल दाखवायची. मग आपण कुठे बनवणार, जो युजर नावाचा फोल्डर आहे व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये, त्या फोल्डरच्या आतमध्ये मी युजर नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये इंडेक्स डॉट मी इजेस फाईल काय केली, क्रिएट केली. कुठे क्रिएट केली, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये दोन फोल्डर आहेत, एक ऍडमिन दुसरा युजर. मग मी युजर साईडचं जे काम असणार आहे, जिथे मला इंडेक्स डॉट इजेस फाईल दाखवायची, मग मी ती कुठे बनवली, युजर नावाच्या फोल्डरमध्ये. आणि युजर नावाच्या फोल्डरमध्ये फाईल बनवली इंडेक्स डॉट इजेस आणि इथे H1 मध्ये मी राईट करतो युजर इंडेक्स पेज. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं मला तोच एरर भेटतोय. का तोच एरर भेटतोय, की जो काय आपला हा युजर डॉट जीएस फाईल आहे ह्यांनी आपण काय केलं, रेंडर केलंय. कोणती फाईल रेंडर केली, ईजीएस फाईल रेंडर केली. मग जी काही ईजीएस फाईल असते ती कुठे असते, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. पण आपण काय केलंय, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये अजून फोल्डर एक बनवलंय, जसं की युजर आणि ऍडमिन. मग ह्याला सांगायला लागेल जी काही तुझी इंडेक्स डॉट फाईल आहे ती कुठे, युजर फोल्डरच्या आतमध्ये. मग इथे काय करायचं, फक्त युजर आणि स्लॅश द्यायचं. काय द्यायचं इथे, फक्त युजर आणि स्लॅश. इथे आपण काय सांगितलंय, तुझी जी काही इंडेक्स डॉट जेएस फाईल आहे ती कुठे, युजर नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो रिफ्रेश, आलं इथे युजर इंडेक्स पेज आलं. बस. मग त्याच प्रकारे मी काय करतो, जो काय आपला ऍडमिन जेएस आहे राऊट फोल्डरच्या आतमध्ये ऍडमिन डॉट जेएस फाईल आहे, त्या फाईल मध्ये पण आलो मी आणि इथे मी सेंड केले. सेंड करण्याऐवजी मी इथे करणार आता रेंडर. आणि रेंडर करतो मी जसं की इंडेक्स डॉट इजीएस. इथे पण मी काय केलं, इंडेक्स डॉट इजीएस.
आउटपुट पेजला आलो आणि इथे मी करतो /admin आणि इथे एंटर केलं. काय झालं, ह्याला पण index.js फाईल नाही सापडली. मग ह्याची पण index.js फाईल कुठे बनवायची, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये जो काय ऍडमिन नावाचा फोल्डर आहे त्या ऍडमिन नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये मी index.js फाईल काय केली, मी क्रिएट केली. आणि इथे आलो आणि इथे मी सांगणार कोणत्या साईटला आलो, ऍडमिन रस्त्याला आलो आणि ऍडमिन रस्त्याला सांगणार तुझी जी काही इंडेक्स फाईल आहे ती इंडेक्स फाईल कुठे आहे, ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये. एवढं काम सांगितलं बस झालं. आणि इथे मी राईट करतो index.h1 मध्ये ऍडमिन इंडेक्स पेज. इकडे आलो आउटपुट पेजला, एकदा रिफ्रेश केलं, काय आलं, ऍडमिन index.js. जसं मी localhost:100 ला गेलो तर काय आलं, user.index. समजतंय फंडा? म्हणजे जो काही admin.js फाईल आहे म्हणजे ऍडमिनचा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या जेवढ्या काही इजेस फाईल असणार ते कुठे असणार, ऍडमिन नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये. आणि जो काही आपला युजर रस्ता आहे त्या युजर रस्त्यामध्ये आपण जेवढे काही इजेस फाईल दाखवणार आहे तेवढ्या इजेस फाईल कुठे असणार, user.js मध्ये. समजले काय केलं आपण, जे काय आपलं कनेक्शन होतं, कनेक्शन नंतर डेटाबेसचं कनेक्शन होतं, आपण ते सेपरेट केलंय. त्यानंतर दोन रस्ते बनवले, जसं की एक युजर रस्ता बनवलाय आणि दुसरा रस्ता बनवलाय आपण ऍडमिनचा रस्ता बनवलाय. ठीक आहे, असे दोन रस्ते बनवलेत. मग ह्या एक ऍडमिनचा जो काही रस्ता होता त्या ऍडमिनच्या रस्त्यावर मी काय केलंय की स्लॅशला काय केलंय, मी index.ejs फाईल दाखवली. आणि जी काही index.ejs फाईल आहे ते कुठे आहे माझी, जो काही व्ह्यूज फोल्डर आहे त्या व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये अजून एक फोल्डर आहे, कोणता, ऍडमिन. आणि त्या ऍडमिनच्या आतमध्ये आपली index.ejs फाईल आहे. ठीक आहे, इथे दिसते आपण. मग ऍडमिन index.page असं काहीतरी राईट केलंय. आणि त्याच प्रकारे जो काही युजरचा रस्ता आहे त्या युजरच्या रस्त्यामध्ये मी काय केलंय, एक फाईल शो केली, कोणती, index.ejs. सेम फाईल आहे दोन्ही पण दोन्ही फाईल सेम असल्या तरी काय अडचण नाही. पण त्या आपण काय केलंय, जो काही युजर साईडची index.js फाईल आहे ते कुठे, आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये युजर नावाचा जो काही फोल्डर आहे त्याच्यामध्ये आपण index.ejs फाईल शो केली. ठीक आहे, मग मी तुम्हाला एक ग्रुपवर काय केली, एक फाईल सेंड केली, झिप फाईल म्हणून. ओके, आता जी काही झिप फाईल्स मी तुम्हाला शेअर केली त्याच्यामध्ये काहीतरी एक कोड आहे. ठीक आहे, तो कोड फक्त तुमच्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, एक मी डिझाईन केलेला कोड आहे तो, आणि तो फक्त ती जी काही डिझाईन आहे ती डिझाईन फक्त तुमच्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायची. आता ती इम्प्लिमेंट कशी करायची ती काळजीपूर्वक ध्यान द्यायचं सर्वांनी. ठीक आहे, आता जी काही फाईल आहे माझी #zip म्हणून, त्याला फक्त फर्स्ट काय करायचं, सेव्ह करायचं. ठीक आहे, मी इथे डाउनलोड मध्ये सेव्ह करतो आणि इथे सेव्ह बटनावर मी क्लिक करतो. नंतर सांगणार नाही, विचारलं तरी ओम लक्ष द्यायचं. ठीक आहे, त्यामुळे आता मी कुठे आलो, डाउनलोड मध्ये यायचं, ती फाईल मी कुठे डाउनलोड केली, इथे आली डाउनलोड. मग ह्या फाईलवर काय करायचं, एकदा क्लिक करायचं, ओपन नाही करायची, क्लिक करायचं आणि राईट बटनावर तुम्ही असं क्लिक करता, तुमच्या पुढे असे भरपूर सारे मेनू ओपन होते आणि तुम्हाला इथे दिसतंय ऍस्ट्रॅक्ट ऑल. त्या ऍस्ट्रॅक्ट ऑल वर तुम्ही क्लिक करायची आणि इथे तुम्ही करायचं ऍस्ट्रॅक्ट. ठीक आहे, थोडासा टाइम घेईल, काहीतरी सेकंद त्याची प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी. थोडासा वेट करू आपण तोपर्यंत. जशी तुमची ऍस्ट्रॅक्ट फाईल होईल काय होईल, की जी काही तुमची झिप फाईल आहे त्या झिप फाईलच्या खालीच काय होईल, एक नवीन फाईल क्रिएट होईल. झाली ती नवीन फाईल, आणि ते नवीन फाईल क्रिएट झाल्यानंतर मी त्या फाईलला काय करतो, इथे ओपन करतो, डबल ओपन करतो. आणि त्या फाईलमध्ये काय काय आहे आता बघू शकतात. काय काय ह्या फाईलमध्ये, इंडेक्स फाईल आहे, पॅकेज.जेसन फाईल आहे, तर त्यानंतर पॅकेज लॉग जेसन फाईल आहे, नोड मॉड्यूल्स आहे, त्यानंतर व्ह्यूज फोल्डर आहे आणि त्यानंतर पब्लिक फोल्डर आहे. मी काय करतो, इथे व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये आलो आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये आल्यानंतर इथे मला 3 फाईल दिसतात. किती फाईल दिसतात मला इथे, 3 फाईल दिसतात, बरोबर. एक दिसती फुटर फाईल, दुसरी दिसते इंडेक्स फाईल आणि तिसरी दिसते मला navbar.ejs फाईल. अशा मला किती फाईल दिसल्या आता इथे, 3 फाईल दिसल्या, बरोबर. मग जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये पण मी काय करणार, 3 फाईल बनवणार. किती फाईल बनवणार, 3 फाईल. जसं की इथे आलो, इथे किती फाईल आहे, फुटर आहे, इंडेक्स आहे आणि नावबार आहे. आपल्याकडे index.ejs फाईल ऑलरेडी आहे, आपण बनवली.
जसं की मी ऍडमिन मध्ये बघतो, ही फाईल कुठे बनवायच्या? ऍडमिन साईटला बनवायच्या. कोणत्या साईटला बनवायच्या? ऍडमिन साईट. इथे आहे व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये ऍडमिन बनवलं आणि ऍडमिन मध्ये एक इंडेक्स डॉट ईजीएस फाईल बनवली. मग एक तर फाईल आपली आहे तिथं. मग राहिल्या कोणत्या फाईल? एक नावबार डॉट ईजीएस आणि सेकंड फुटर डॉट ईजीएस. मग ह्या दोन्ही फाईल मी काय करतो? क्रिएट करून घेतो. मी ऍडमिन वर क्लिक केलं आणि इथे बनवतो एक फाईल, जसं की नाव बार डॉट ईजीएस बनवली आणि सेकंड फाईल आहे आपली त्याच्यामध्ये फुटर डॉट ईजीएस. अशा मी काय केलं? 3 फाईल बनवल्या. एक नावबार, एक इंडेक्स आणि एक फुटर फाईल. अशा मी 3 फाईल क्रिएट केल्या इथे. ठीक आहे. मग 3 फाईल क्रिएट केल्यानंतर मी कुठे आलो? आपला जो काही झिप फोल्डर होता त्या झिप फोल्डरच्या आतमध्ये आलो आणि जो काय हा नावबार आहे ह्याला मी करतो राईट क्लिक. राईट क्लिक केल्यानंतर एकदा सिलेक्ट करतो, राईट क्लिक करतो. जसं मी राईट क्लिक केलंय माझ्या पुढे काय झाले? ऑप्शन ओपन झाले आणि इथे ओपन विथ दिसतंय आणि इथे ओपन विथ मी करतो इथे व्हीएस कोड. जसं मी ओपन विथ व्हीएस कोड केलं, जी काय तो फोल्डर होता, जो काय आपली फाईल होती, त्या फाईलचा कोड कुठे ओपन झालाय? व्हीएस कोडला ओपन झालाय. फुटर नाही, व्हीएस कोडला ओपन झालाय. मग जो काय हा कोड आहे, हा कोड मी केला कंट्रोल ए कंट्रोल सी केला, कॉपी केला आणि जो काय आपला फोल्डर होता नावबार डॉट ईजीएस बनवला होता मी, तो नावबार डॉट ईजीएस मध्ये मी काय केला? पेस्ट केला. बस पेस्ट केला फक्त. ओके. आणि जो काय आता सेकंड सेकंड काय आहे? आपला फुटर. त्या फुटरवर पण एकदा क्लिक करायचं, राईट क्लिक करायची, ओपन विथ करायचं, ओपन विथ व्हीएस कोड करायची. ओके. झाला तो पण व्हीएस कोडला ओपन. ज्याच्यात तो काय कोड आहे तो कोड करायचा कंट्रोल ए कंट्रोल सी आणि मी ती फाईल करतो क्लोज. आणि जो काय आपला फुटर डॉट ईजीएस आहे त्यामध्ये करायचा पेस्ट केला, कॉपी पेस्ट. मग त्याच प्रकारे जी काय आपली इंडेक्स डॉट फाईल आहे त्याच्यावर सिलेक्ट केलं, राईट क्लिक केलं मी, ओपन विथ करणार व्हीएस कोड आणि ओपन विथ व्हीएस कोड केल्यानंतर झाला कोड. त्याच्यामध्ये काहीच कोड नाही. ठीक आहे. मी करतो ती क्लोज. आणि जो काय आपला इंडेक्स डॉट ईजीएस फाईल आहे त्याच्यामध्ये पण काय कोड नव्हता. मी पण इथं करतो एम्प्टी फाईल क्रिएट. झाली एम्प्टी फाईल क्रिएट केली मी. मग मी आउटपुट पेजला जातो आता आणि काय लिहिलंय त्यात बघतो. आपल्याला ती आउटपुट पाहण्यासाठी काय करायला लागेल? स्लॅश ऍडमिन, कारण आपण ते ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये बनवलंय ना. आणि इथे करतो मी स्लॅश ऍडमिन. काय आउटपुट दिसलं का मला? नाही दिसलं. ठीक आहे. मग जो काय आपण नावबार आणि फुटरचा कोड टाकलाय, टाकल्यानंतर काय करायचं? जी तुमची इंडेक्स डॉट ईजीएस फाईल आहे त्या फाईलमध्ये ह्या दोन्ही फाईलला करायचं इम्पोर्ट. काय करायची? ह्या दोन्ही फाईलला करायची इम्पोर्ट. मग इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे ईजीएसचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि डॅश द्यायचं. डॅश दिल्यानंतर इथे राईट करायचं इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट आणि डबल. आणि डबल कोड मध्ये सांगायची तुम्हाला कोणती फाईल इन्क्लूड करायची किंवा तुम्हाला कोणती फाईल इम्पोर्ट करायची. आपल्याला कोणती फाईल इम्पोर्ट करायची? नावबार डॉट ईजीएस. मग मी इथे करतो नाव बार डॉट ईजीएस आणि सेकंड फाईल आपल्याला इम्पोर्ट करायची फुटर डॉट ईजीएस. मग मी इथे करतो नावबारची जागी इथे राईट करणार मी फक्त फुटर डॉट ईजीएस. केल्या दोन फाईल. कुठे इम्पोर्ट केला मी? इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये. हा सिंटॅक्स कशासाठी यूज करतात? की जेव्हा कधी आपल्याला एखादी फाईल इम्पोर्ट करायची असेल तेव्हा आपण हा सिंटॅक्स काय करतो? यूज करतो. जसं मी आउटपुट पेजला आलो, स्लॅश ऍडमिन टाकतो इथे आणि इथे करतो एंटर बटनावर क्लिक. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं, काय झालं? इथे काहीतरी आपल्याची डिझाईन शो झाली ना. बघा बरं कशी डिझाईन झाली. मग मस्त झाली ना. इथे बघू शकतात, जसं मी बघू शकतो डिझाईन कशी झाली. मस्त आहे ना डिझाईन. ओके. मग ही डिझाईन इम्प्लिमेंट केल्यानंतर जो काय आपला फोल्डर होता त्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं. एकदा बॅक आलो हॅश फोल्डरच्या आतमध्ये आणि इथे दिसतोय मला पब्लिक फोल्डर. पब्लिक फोल्डर ओपन केला. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय नाही पब्लिक मध्ये. ठीक आहे. बाकी आपल्याला काहीशाची गरज नाही आता. ठीक आहे. एवढं काम झालं, बस झालं. फोल्डर करतो मी क्लोज. आणि जसं आलो, डिझाईन कशी झाली आता आपली? मस्त झाली ना. कधी झाली ही? जेव्हा आपण स्लॅश ऍडमिन टाकतो. ऍडमिन साईडला आपण डिझाईन कशी युजर साईडला डिझाईन बनवली का? अजून नाही बनवली. पण स्लॅश ऍडमिन टाकतोय, जो काय स्लॅश ऍडमिनचा रस्ता आहे त्या ऍडमिनच्या रस्त्याला मी काय केली? एक डिझाईन इम्प्लिमेंट केली. आली ना मस्त डिझाईन. ठीक आहे. ही डिझाईन फक्त तुम्ही काय करायची? इम्प्लिमेंट करायची. बस. आज